जसं आज तुमच्या गावात अभिषेक दादा हे पण खूप सुंदर असं युवा व्याख्यान आहे आणि आज तुमच्या गावचं कुठंतरी खूप सौभाग्य आहे का एवढा मोठा आज तुमच्या गावातील हरिभक्त परायण श्री अभिषेक दादा हे पण कीर्तन सुद्धा करतात आणि माझा छोटा भाऊ सुद्धा आहे, याचं मला अभिमान वाटते आणि नेहमी मला मार्गदर्शन करते. मी खूप काही सांगितलं आहे महिलांबद्दल, जसं की महिलांनी उपवास केले आहे तर कशासाठी करावे आणि कसे करावे, महिलांचे गाणे म्हणून दाखवलेले आहे. एक गोष्ट सांगितली अभिषेकनी की आपल्या घरात सासू सासऱ्यांना चांगलं पाहिलं पाहिजे आणि आईवडिलांना सुद्धा चांगलं पाहिलं पाहिजे, तेव्हाच आपण नंतर दुसऱ्यांसोबत चांगलं बोलू शकेल. नाहीतर लोकही म्हणतात ना, मग तू स्वतःच नाही करत तर दुसऱ्याला काय ज्ञान सांगणार आहे बा. म्हणून पहिले स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. लोक काय आहे, चांगल्यालाही म्हणतात आणि वाईटालाही म्हणतात, आपण आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. लोकांचा विचार न करता सामोर गेलं पाहिजे.